हॅलो, चला पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि या मैदानातील गुणवान खेळाडूंचं या मैत्री प्रीमियर लीगमध्ये करूया हार्दिक सहर्ष स्वागत. आणि जाऊया सामन्याकडे. चालू असणारा सामना एक महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला आपल्याला मैत्री टायटन्स पाहायला मिळतील, त्यांच्या विपक्ष विरुद्ध मैत्री स्टार्स पाहायला मिळेल. आपल्याला टायटन्स संघाने नाणेफेक जिंकला होता आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर गोलंदाजीसाठी मैत्री स्टार्स संघ अंकित उर्फ बुवा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर या आधीच्या मॅच द मॅचचा हिरो स्वप्नील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. येस, पाहायला गेलं तर इथे उपस्थित अक्षय घडशी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती खोदून काढले क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला. एक सिंगल धाव, एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. नक्कीच पाहायला गेलं तर या आधीचा सामना मैत्री टायटन्स संघानं जिंकला होता आणि त्या मॅचचा हिरो ठरला होता स्वप्नील. परंतु फलंदाजीमध्ये त्याला साथ देणं देखील गरजेचं असणार आहे. दीपू, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. त्याच वेळी चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न राहिलाय. आणि यात काय घडतंय? येस, पहा पंच आहे तिथे, आपला त्यांचा निर्णय देतील. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. येस, पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. फलंदाजाला विनंती असणार आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. तिसरे पंच आमच्या समवेत जोडले जातील आणि लगेचच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस, तिसरे पंच आहेत आमच्याकडे, लगेचच ते आपला. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम देखील आहे कार्यरत. नक्कीच त्यांचा निर्णय लगेच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, डिसिजन अजून पण पेंडिंग आहे. पहा, अजून पण डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच, त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम आमच्या समवेत जोडली गेली आहे. काही क्षणातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथं केलं जाईल. रनआउटसाठी अंपायरचा पाहायला गेला तर हा रिव्ह्यू आहे. या संपूर्ण मैत्री प्रीमियर लीगमध्ये पाहायला गेला तर सर्वच संघमालक असतील, सर्व टीमचं देखील आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूयात. येस, पंचांचा इशारा आलाय. OUT आउट, विकेट बाद. इथून पुढे फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इनेट नंबर 3 हरी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय रुपेश. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पाहायला गेला तर यस, वाईट चेंडू आहे. पंचांचा इशारा आहे, वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची इथे एक धाव जोडली जाते धाव फलकावरती. यस, वाईट चेंडू आहे. एक धाव देखील धावफलकावर जोडल्या. ते पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा नजाकत दाखवली आहे. त्याच वेळी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु थ्रो करायचा होता आणि त्याच वेळी थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षणाचं. आणि बघता बघता एका धावेचं रूपांतर हे दुहेरीत झालं आणि या 2 धावा धावफलकावरती आपल्याला ॲड होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 4 या आकड्यावरती. सुरुवात थोडीशी स्लो, धीम्या गतीची पाहायला मिळते, हरकत नाही आहे. अजूनही स्वप्नील आहे. जोपर्यंत स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावसंख्येला कधीही गती मिळू शकते. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. डीप गली रिझर्व्हमध्ये पाहायला गेला तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. एकेरीच्या साईने टीमची धावसंख्या 5.
4 चेंडू आणि 5 धावा. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील हरी. नेक्स्ट बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला गेला तर पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली बाहेरच्या बाजूनं आणि त्याच दरम्यान जर पाहायला गेला तर हा डॉट बॉल. डॉट बॉलनं षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 1 बाद 5. 5 धावा. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाहायला मिळतील. नक्कीच पाहायला गेलं तर स्वप्नीलनं फलंदाजी चांगली केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु त्याच्या सोबतच्या फलंदाजांची साथ मात्र त्याला अद्याप चांगली लागलेली नाही आहे. परंतु या ठिकाणी हरी आहेत, हरीनं ते काम करून द्यावं लागणार आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक आयकॉन कर्णधार अंकित उर्फ बुवा षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पाहायला गेलं तर वाईट चेंडू. थोडीशी खराब सुरुवात. आजचा दिवसभराचा विचार केला तर तेवढंसं चांगलं क्रिकेट राहिलं नाही अंकितच्या माध्यमातून. यावेळेस काय घडतं, यू मिस आय डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. धक्का क्रमांक दुसरा. एक महत्वपूर्ण फलंदाज इथून पुढे जातील मैदानाच्या बाहेर. स्वप्नील आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर विशाल चौथ्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं दमदार दिमागदार चौकार. विशाल चांगली फलंदाजी. षटकातला पुढचा बॉल. टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10 धावा. गोलंदाजाच्या जर्सीचा क्रमांक देखील आपल्याला 10 पाहायला मिळतो आणि तीच धावसंख्या स्कोर कार्डवरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने पाहायला गेला तर थोडंसं वळण घेतलं आणि त्या दरम्यानचा प्ले अँड मिस डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका होता. समोरच्या जीवन थोडंसं जाऊन पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला चेंडू आदळला आणि त्याच दरम्यानचा एका सिंगल धाव. एकेरीच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 11 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दमदार चौकार. षटक क्रमांक दुसरा इथून पुढे आले संपुष्टात. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. म्हणजे 7.50च्या सरासरीने अद्याप या धावा इथं बनवल्या गेल्यात. नक्कीच एक चांगली धावसंख्या बनवायची असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, या मॅच मध्ये रंगतदारपणा आणायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असणार आहे. आणि त्यासाठी षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कर गोलंदाज अथर्व. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑफ साईडला खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर थोडंसं फंबल झालं. फेकी देखील थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान 2 धावा अतिशय सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 2च्या साह्याने 17 धावा. 17. पुढचा बॉल. यावेळेस पाहायला गेलं तर यस डेड बॉल. पंचांचा इशारा आलाय डेड बॉल. थोडं थांबायचं आहे. यस डेड बॉल आलाय पाहायला मिळतो आपल्याला. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. 1 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. अथर्व यावेळेस फुल टॉस पुढे त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय विशालच्या माध्यमातून. अजून एक दमदार चौकार. चांगली फलंदाजी राहिली आहे विशाल. संघाला गरज आहे धावसंख्येची आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा. पुढचा बॉल. यावेळेस पुढे येण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी पाहायला गेलं तर थोडंसं खराब चेंडू आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा ते वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. एकेरीच्या साह्याने टीमची धावसंख्या हळूहळू पुढे जाते 22 आकड्यावरती. थोडासा सुसज्ज स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. पाहायला गेला तर षटक क्रमांक दुसऱ्यातला अजूनही 3 चेंडू बाकी आहेत तिसऱ्यामध्ये. यस पंचांचा इशारा आलाय नो चेंडू. त्या दरम्यान एक चोटी घालून घेण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय ते
अपील स्ट्रॉंग आहे, आत्मविश्वास आहे, परंतु विश्वास नाही आहे. आणि त्याच दरम्यान जर पाहायला गेलात तर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला गेलं तर फलंदाज सुखरूपरित्या आलेत. आणि हा डॉट बॉल, नो बॉल आहे. यस, नो चेंडू असणार आहे, क्षमा असावी. 2 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या तिसऱ्या षटकामध्ये. आपण पाहता मैत्री टायटन्स विरुद्ध मैत्री स्टार्स. पुढचा बॉल खोलात टाकला होता, चांगल्या पद्धतीचा चेंडू. त्याच वेळी पाहायला गेलं आडव्या बॅटनं आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या दोन्ही संघांचा विचार केला तर मैत्री टायटन्स संघाने अद्याप एक सामना जिंकलाय, तर मैत्री स्टार्स संघाचा विचार केला तर अजूनही आपलं खातं उघडता आलं नाहीये अंकित आणि टीमला. परंतु या सामन्यात संधी निर्माण होईल का? अद्याप कामगिरी चांगली राहिली आहे, गोलंदाजी चांगली राहिली आहे, थांबवून ठेवले गेले. 25 आकड्यावरती 4 चेंडू 25 धावा. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका विशालच्या बॅटमधून, दमदार दिमागदार चौकार. टीमची धावसंख्या आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते 29 धावा. 9.35च्या सरासरीने पाहायला गेला तर या इथे धावा बनवण्यात यश आलंय. 29 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक, स्लॉगवर षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर 26 क्रमांक जर्सी मध्ये ओमकार. पहिलाच बॉल, चांगला पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या दरम्यान नशिबाची साथ मिळाली आहे टायटन्स संघाला. त्या दरम्यान 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. फायनल रिझन मध्ये सुरुवात चांगली झाली आहे षटक क्रमांक 4 साठी. टीमची धावसंख्या 33 धावा. 33 ऑन स्कोर कार्ड. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान एक धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न आणि काय घडते या ठिकाणी? यस, पंचांचा बोट जाईल आकाश शेडे. OUT विकेटचं पतन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अनिकेत. या आधीच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 19 धावेची गरज असताना अनिकेतनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र इथं फलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. एक चांगली धावसंख्या, चांगला स्कोर कार्ड समोर उभा करायचा असेल तर मोठे फटके इथून खेळावे लागतील, चौकार दुहेरी धावा बनवाव्या लागतील. षटकातला पुढचा बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, अंतिम आणि स्लॉगवरचं षटक. नेक्स्ट बॉल, यावेळेस मोठा फटका देखील आलाय, परंतु इथून पुढे बाहेर जावं लागणार आहे. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आले आणि मैदानाच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू दादा आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती कशा पद्धतीने टार्गेट सेट करणारे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅटची कडा लागली आहे आणि एक सिंगल धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाली. एकरच्या साह्याने टीमची धावसंख्या कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते पुढे जाताना 35 आकड्यावरती. 35 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मध्ये शेवटचा चेंडू या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये पाहायला गेलं तर विशालनं अद्याप चांगली फलंदाजी राहिली आहे. तब्बल 3 चौकार ठोकलेत आणि शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू. यस, पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू आउटसाइड लेग स्टंप पाहायला गेला तर चेंडू आपल्याला स्ट्रावरताना पाहायला मिळाला. अजून एक धाव अडवली. पुढचा बॉल त्याच वेळेला पाहायला गेला तर ऑफ साईडला एक धाव वेगाने पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरीच्या धाव दरम्यान यस रनआउट स्वरूपात विकेट गेली आहे आणि त्या दरम्यान एकच धाव धावपळीमध्ये ॲड होते आणि एकेच्या साईने टीमची धावसंख्या 37 धावा विजयासाठी इथून पुढे 38 धावांचं आव्हान असणार आहे या उत्तरार्धाच्या इनिंगमध्ये. आणि त्याआधी समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. त्याआधी टॉसला देखील मी विनंती करतो, यानंतरचा होणारा सामना मैत्री रॉयल्स त्यांच्या विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स या 2 संघांच्या संघनायकांना विनंती करून आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर एका बाजूला असतील प्रथमेश आणि एका बाजूला सॅम चव्हाण. वेगवेगळे टॉस होतोय. मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स आणि मैत्री रॉयल्सचा कॉल असेल
आणि यस मैत्री चॅम्पियन वॉन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. माहिती आहे मुद्दाम माहिती होतं त्याला मुद्दामून. आणि येस मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश. आणि येस 38 धावांचं लक्ष असेल इकडे. 38 रन्स टू गो आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत येते. बुवा बघूया आणि गोलंदाजी मार्कवरती दिसत आहेत. आणि येस आणि लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश. सुंदर असं टी शर्ट आणि सुंदर असं चषक देऊन चला घाई करायची आहे प्रथमेश. तुमच्यासाठी मॅच थांबलाय. थोडीशी घाई करायची आहे. थँक्यू. येस गोलंदाजी मार्कवर दीपू 18 नंबरची जर्सी परिधान करून आणि ऑन स्ट्राईकला बघायला मिळेल ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 5 चेंडूवर 5 चौकार ठोकले असा फलंदाज अंकित बुवा. हे नाव नाही ब्रँड आहे. बघूया काय करतील आता आपल्या संघासाठी. आता मात्र टार्गेट असेल 38 रन्सचं 38 धावांचं लक्ष असेल. बघूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि काय येस अंकितला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बसतोय. आजच्या दिवसामध्ये असं खास असा काही परफॉर्मन्स दिसला नाही आहे अंकित बुवा यांचा. आणि आपण बघू शकता हाच तो फलंदाज ज्याने लास्ट मॅच मध्ये 5 बॉलवर 5 चौकार ठोकले. बघूया काय होईल. नवीन फलंदाज आलाय रुपेश. काय करतील आपल्या संघासाठी रुपेश. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली दीपेश कडनं. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील ते रुपेश. बघूया काय करतील रुपेश आपल्या संघासाठी. मोठा फटका बघायला मिळेल की अजून एक. आणि हे सुंदर फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलचं. स्वप्नील उर्फ लाला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं स्वप्नील कडून. त्या लेफ्ट हँडेड बॅट्समन. बघूया दीपेश यांचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा बघूया दीपेश यांचा आणि फुल टॉस चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण विशाल कडून बघायला मिळते. तेवढा चांगला शॉट बघायला मिळाला. सुंदर फटकेबाजी बघायला मिळते. धावसंख्येत 4 ने भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिकडे असेल राजू दादा. एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन द बोर्ड. ऑन स्ट्राईकला मात्र रुपेश. बॉलिंगला असतील दीपेश. रुपेश की दीपेश. आणि काय येस इट्स गॉन. रुपेशला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. अजून एक मोठा हादरा बसतोय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली दीपेश कडनं. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या आहे ती 6. 38 टार्गेट आहे. 38 स्लो होत ते खूप. आणि 38 रन्सचं टार्गेट आहे. अजूनही 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज संकेत आलाय आणि गोलंदाजी मार्कवर हरी 09 नंबर जर्सी. बघूया काय करतील. मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केलेली. चला घाई करायची आहे थोडीशी. अरे अरे बस बस.
हा येस, सुंदर गोलंदाजी हरी यांच्याकडून. अजून एक धक्का. हे किती आहे? दुसरा. नवीन फलंदाज अथर्व. गोलंदाजी सुंदर केले. आता बघूया फलंदाजीमध्ये काय करतील. हरी यांनी सुंदर गोलंदाजी आता करायला लावलंय. 38 रन्सचं टार्गेट आहे. अजून ही 32 रन्सची गरज आहे ह्या षटकातली. आतापर्यंत एक चेंडू फेकून झालाय. अजून ही आणि तोच पहिल्या चेंडूवरती विकेट. अजून ही 14 चेंडू आणि 32 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. अथर्व आणि येस काय ते नो बॉल. थोडंसं कचाड असं गोलंदाजी बघायला मिळते. नो +1. आणि रिव्ह्यू दिलाय. नो साठी रिव्ह्यू बघायचंय. बघूया काय होते. येस, नो चेंडू. थोडासा खराब असा चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते आता 7 रन्स ऑन द बोर्ड. अजून ही 31 धावांची गरज असेल. 7 रन्स. अजून ही 31 धावांची गरज. बघूया हरी यांचा पुढचा चेंडू. ऑन स्ट्राईकला फलंदाज असतील ते. संकेत. सुंदर फटका निघून जाईल गॅप मधून. सीमारेषा पार. चौकार. एक नजाकत भरा शॉट बघायला मिळाला संकेत यांच्याकडून. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते आता 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. निशांत कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. निशांत. बघूया पुढचा चेंडू हरी यांचा. ह्या चेंडूवर काय होते. अजून एक मोठा प्रहार बघायला मिळेल का. संकेतकडे क्षमता आहे आणि काय सुंदर बॉल आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर कमबॅक म्हणता येईल हरी यांचा. बघूया पुढचा चेंडू. संकेत मात्र सज्ज. आणि काय तर पुन्हा एकदा सेम कॉपी पेस्ट चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक म्हणता येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलंय. आणि पुन्हा एकदा नो साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. त्याची उपासवाल्याची तो पिएल ही ओव्हर होते.
हा माहिती मला. आणि येस, नो चेंडू असेल, नो बॉल. हरियांचा अजून एक नो चेंडू. खराब असा चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचले 12. बघूया पुढचा चेंडू. संकेत काय मोठा फटका मारतील का, गरज आहे. आणि येस, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिकडे असेल. चांगली फेकी. एका धावेवर मानावं लागेल समाधान. धावसंख्या जाऊन पोचते 13 ऑन द बोर्ड. अजूनही 10 चेंडू आणि 15 ना, 25. 38 रन्सचं टार्गेट असेल. 13 धावसंख्या झालंय. 38 धावांचं लक्ष आहे. किती पाहिजे? 25. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा संकेत. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वप्नील लाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर असा खेळाडू. ह्या खेळाडूकडे क्लास आहे. आणि काय खराब चेंडू. नो +1. टोटल 2 धावसंख्येत 2 ने धावसंख्या जाऊन आता पोहोचते 15. थोडस खराब असं गोलंदाजी बघायला मिळते स्वप्नील कडून. स्वप्नील लाला, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. बघूया ऑन स्ट्राईकला अथर्व काय करतील आता. आणि काय, येस, येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, परंतु अथर्वला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. पुन्हा एकदा एक हादरा बसतोय. अंकित बुवा कुठेतरी थोडेसे नाराज असतील. आता नवीन फलंदाज इन झालाय बाबू. बघूया काय होईल आता. आणि एका बॉलच्या नादात आता खर्च झाला. येस, बघूया पुन्हा एकदा स्वप्नील आला. नवीन फलंदाज आलाय बाबू. काय करेल. थोडस बाहेर निघून मारायचा प्रयत्न. आणि काय, तिकडे मात्र विशाल पोहोचतील आणि एका धाव्यावर थांबवतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 धावा झाल्या आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 20. 20 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू फेकून झाल्यात. आता 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया काय होते. आणि सुंदर फटका. राजू दादा असतील तिकडे. आणि यस, एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. 21 ऑन द बोर्ड. ह्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. बघूया बाबू. आणि डायरेक्ट चेंडू. आणि काय, तर येस, बाबूला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. आणि आता 5 चेंडू आणि 17. नवीन फलंदाजी होतोय निकेत खानेकर. 38. पाच चेंडू आणि 17 धावांची गरज. नवीन फलंदाज आहे निकेत खानेकर. निकेत खानेकर हे त्यांच्या फिल्डिंगसाठी ओळखले जातात. सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम. अंकित, निकेत.
किती चांगला खेळतोय तो, तरी काय नाही जिंकतच नाही. नवीन गोलंदाज SRK 01 जर्सी नंबर पुन्हा एकदा स्ट्राईकला संकेत. बघूया काय होईल. पॉसिबल आहे आणि काय. येस, मॅच हार्ड बनते आता. कंपल्सरी 4ला 4 मारायचे. 4 चेंडू आणि 17 धावा. काय करतील. पुन्हा एकदा तो चमत्कार बघायला मिळेल का. आणि हा काय पहिला येतोय का नाही. आणि येस, थोडस एका बाजूला जाताना सामना. आणि येस, ऑन स्ट्राईकला फिल्डिंगचे बादशाह निकेत घाणेकर. बघूया काय करतील. आणि येस, बसून मारायचा प्रयत्न होता परंतु काय बॅटला बॉल लागलाय नाही. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निकेत घाणेकर आणि पुढे येऊन मारायचा प्रयत्न. आणि काय. येस, षटकार मॅक्झिमम. सुंदर. नवीन फलंदाज होते ओमकार. बघूया SRK अजून एक विकेट देतोय का आपल्या संघाला. सुंदर फटका. राजू दादा असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि काय तर स्वप्नील लाला यांचा संघ होतो इकडे विजय. मैत्री कुठले ते मैत्री टायटन्स वॉन द मॅच. सुंदर. चला कुठेतरी आता येत आहेत प्रथमेश. प्लीज वेलकम. चला फिल्डिंग सजवायची आहे प्रथमेश. आणि समोर असतील सॅम चव्हाण जे आतापर्यंत एक सुद्धा मॅच हरल्या नाही आहेत. समीर चव्हाण. सुंदर गोलंदाजी, सुंदर फटकेबाजी बघायला मिळाली आज. चला